कसं सभेचं ऐकूनच वातावरण वाटलं तुम्हाला आणि काय सांगाल? चांगला प्रतिसाद आहे. तर आमचे शिवलिंग बोधने असेल, कार्यकर्ते असेल आणि काही सगळ्या शेतकरी आणि सगळ्या जातीपाती धर्मातले लोक मी पाहतोय इथे उपस्थित होते, सगळ्या पार्टीतले पण होते आणि हा सगळा मोठा विजय आहे. आमचं आमचं खरं तर त्याच्या मागचा उद्देशच तो आहे की माझा शेतकऱ्याचं अस्तित्व कुठं जाता कामा नये. हा तर मुद्दा आहेच, कर्जमुक्तीचा, हमीभावाचा आहे. पण त्यासोबत आता शेतकरी आहे का नाही अशीच व्यवस्था आलेली आहे. त्याचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी हा सगळा आमचा उठाठेव सुरू आहे. आता 7 दिवसाच्या आंदोलन उपोषणानंतर नंतर 7 दिवस पैदल चालल्यानंतर आता महाराष्ट्रात 5-6 अशी सभा आम्ही घेतोय, जनजागृती करतो आणि 28 तारखेचं आंदोलन नागपूरला बुट्टेबुरीला आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत. ऑक्टोबरला 28 ऑक्टोबरला लाखोच्या संख्येनं माझा शेतकरी उपस्थित राहील. कारण की 600 सभा घेऊन हे आव्हान सरकारसमोर आम्ही ठेवू. दिवस